पोलीस आणि अवैध व्यावसायिकांचे संबंध रोज चर्चेत असतात. वाळू तस्कर, कत्तलखाना चालक, जुगार, मटका चालक, अवैध दारू विक्रेते, अवैध व्यावसायिक या सगळ्यांकडून त्या पोलीस ठाण्यातील ठराविक पोलिसांची नावे अनेकदा समोर येतात. नगरकरांना ही बाब नित्याची झाली आहे. नगर पोलीस दलात खळबळ उडवणारी अशीच एक बातमी मंगळवारी चर्चेत आली. पुणे जिल्ह्यातील एका ड्रग्ज रॅकेटच्या चौकशीसाठी पुण्याच्या LCB पथकाने नगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी नेले. पुण्यातील ड्रग्ज रॅकेटमध्ये जो आरोपी पकडलाय तो नगरच्या एका पोलिसाचा अत्यंत जवळचा असल्याचं तपासात समोर आलं. एकीकडे जिल्ह्यातील हप्तेखोरी चर्चेत असताना आता थेट जिल्ह्याबाहेरील प्रकरणातही नगर पोलिसांची चौकशी होऊ लागली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर शहरातील एक ड्रग्ज रॅकेट चालवणारा आरोपी पकडला. शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख याला अटक करण्यात आली. शादाब शेख हा शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहतो. बाबुराव नगर परिसरातील मैदानावर तो मेफेड्रोन म्हणजेच MD हा अंमली पदार्थ अर्थात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची पक्की खबर पुणे LCB पथकाला मिळाली होती. त्यानुसार 17 जानेवारीला LCB पथकाने स्थानिक शिरूर पोलिसांच्या मदतीने सापळा लावला व 18 जानेवारीच्या मध्यरात्री शादाब शेखला पकडले. त्याच्याकडून 1 किलो 52 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन म्हणजेच MD व एक दुचाकी असा सुमारे 2,10,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या रिमांडमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ड्रग्ज माफिया असलेला शादाब शेख हा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित होता. पोलीस तपासात शादाबचे व नगरच्या एका पोलिसाचे संबंध उघड झाले आहे. हा पोलीस कर्मचारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत आहे. शादाबने दिलेल्या माहितीवरून पुणे ग्रामीण LCB पथकाने नगरच्या या पोलीस कर्मचाऱ्याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केली. ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याची भूमिका, आरोपीशी असलेले आर्थिक व संपर्कातील व्यवहार तसेच ड्रग्ज नेटवर्कमधील सहभाग याबाबत आता सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले जाते. हे सगळे धक्कादायक आहे. ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं तेच कायदा मोडणाऱ्यांना मदत करतात. हे गंभीर आहे. यापूर्वी शिरूर व पारनेरच्या बाँड्रीवरील मिडगुलवाडी गावात 2023 साली पोलिसांनी ड्रग्जचा एक कारखानाच उद्ध्वस्त केला होता. नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने या कंपनीवर त्यावेळी छापा टाकला होता. पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज तयार होत होते. ही कंपनी फिनेल बनवते असे भासवले जात होते. तेथील ग्रामस्थांनाही ही कंपनी फिनेल बनवते एवढंच माहिती होतं. परंतु त्याआडून या कंपनीत ड्रग्जचा कारखाना चालवला जात असल्याचं या कारवाईत उघड झालं. पोलिसांनी त्यावेळी तब्बल 174 किलोचे ड्रग्ज जप्त केले. दोघांना अटकही झाली. पथकाने ही कंपनी सील केली. परंतु अजूनही नगर पुणे हद्दीत हे प्रकार सुरू असल्याचे गेल्या आठवड्यातील कारवाईत समोर आले. विशेष म्हणजे ड्रग्ज माफियाच्या चौकशीत आता नगर पोलिसांचीही चौकशी सुरू असल्याने शंका वाढल्या आहेत. यापूर्वी जुलै 2025 मध्ये शिर्डी येथील ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या भूपेंद्र राजाराम सावळे या आरोपीला अटक न करण्याच्या बदल्यात नगरच्या 4 पोलिसांनी 1.5 कोटी रुपये घेतल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे या पोलिसांनी आरोपींकडून ऑनलाईन पद्धतीने हे पैसे घेतले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर 21 जुलै 2025 ला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी तुषार छबुराव धाकराव, पोलीस कर्मचारी मनोहर सीताराम गोसावी, बापूसाहेब रावसाहेब फोलाने, गणेश प्रभाकर भिंगारदेवे यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले. पोलिसांवरील आरोप एवढ्यावरच थांबले नाहीत. संगमनेरमधील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनीही तालुक्यातील अंमली पदार्थ व ड्रग्ज प्रकरणात काही पोलिसांची नावे थेट विधानसभेत सांगितली. या पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. या पोलिसाने चक्क आमदार अमोल खताळ यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. त्याच दरम्यान श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनीही एका पोलिसावर विधानसभेत नाव घेऊन त्यावर हप्तेखोरीचे आरोप केले. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या पोलिसांची प्रतिमा काही करप्टेड पोलीस कर्मचारी खराब करतायत. पोलीस अधीक्षकांनी या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने मोर्चा वळवला पाहिजे. नुसती निलंबनाची कारवाई करून उपयोग नाही,
तर या पोलिसांच्या संपत्तीची चौकशीही करायला हवी. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.